ओपन हो चुका है स्कोर इस बीच 3 के घर में। और रोहित घरत गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे अपने घरेलू मैदान के ऊपर। इस बार ये धकती हुई टीम खेल रही है और इस बार देखा जाए थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर जा रही है। बॉल जाएगी गोली की रफ्तार से 4 डिजिट हो। बाउंड्री के साथ देखा जाए तो इस बार नितेश ने भी खाता खोला खुद का। टीम का स्कोर 7 के घर में। और इस बार याद है कि गली के ऊपर से खेलने की कोशिश की। पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहा है या खराब से थ्रो कैसा इतना लेजी नहीं जमेगा भाई साहब। रन होने वाली थी लेकिन तालमेल अच्छा नहीं रन लेने का। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 8। और गर्मी भी ज्यादा बढ़ चुकी है। फरवरी महीना चालू है। शॉर्ट ऑफ लेन की गेंद जरूर थी। स्लोवर वन का प्रयोग किया। गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। डॉट गेंद। और जय बजरंग 11 मोटे होम टीम का स्कोर पहुंचा है 8 के घर में बगैर नुकसान। ये अच्छी बॉल हवा में जरूर है। कैच मिलेगा क्या? चल अरे यार ये देखो हाथ में आया था लेकिन मुंह में नहीं लगा। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो कैच जीतो मैच। हथेली से गेंद उड़ गई इसका मतलब हाथ में फेविकॉल कम है और मक्खन ज्यादा है। लेकिन कैच जानबूझकर किसी ने छोड़ा नहीं। और ये अंपायर के सामने ये जो खिलाड़ी है वो बहुत ही छोटा लग रहा है। अंपायर 3 हो जाएंगे उसके सामने। बराबर परफेक्ट रोशन नियोजन। कड़क आयोजन। अंपायर कड़क और हमारा आयोजक भी कड़क। ये चलिए कैच। और ये देखिए और इसी के साथ पहला झटका मोटे होम टीम को। स्कोर है 10 लॉस ऑफ 1 विकेट दीजिए। चला तर आपण आता एक षटक संपलं गेलं आणि एक षटकानंतर भोम संघाची धावसंख्या 10 एक गडी बाद 10. सत्काराकडे वळूया आपण. चला आयोजकांना विनंती करतो खरं अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेट एक लिजंड सेन्सेबल खेळाडू ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला अभिजित ठाकूर यांना करायचं आहे. सर्वांनी मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या शुभास्ते ज्यांनी आतापर्यंत अनेक खेळाडू घडवले गेले आणि यापुढे हे घडवणार ज्यांच्या आखाड्यामध्ये असं एक लिजंड खेळाडू अभिजित ठाकूर मॅनफॉर दी गोडे राहुलजी घर त्यांच्या शुभास्ते केला जातोय. सन्मानित शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा अभिजित ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर चला समोर यायचं आहे संजय दादा घरात आपण विनंती समोर जायचं आहे. आपलाही सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने बंटी घरत यांचे सर्व या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हटलं तर वावगो नाही. साईंचे निस्तिंभक्त साई पदयात्री सामाजिक कार्यकर्ते श्रीद संजय घरत दादांचा सन्मान करायचा आहे. मी राहुलला विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे दादांना सन्मानित. आज स्वर्गीय विनोद खरच स्मृती चषक 2024 स्पर्धा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर हा पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान सोहळा शाल सन्मान चिन्ह आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर
मोठूसही भोव विद्यमान सदस्य माझे सरपंच तुषारजी पाटील आपण समोर जायचं आहे. आपला देखील सन्मान केला जाईल. मी अजोकाला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे त्यांना सन्मानित. दुसऱ्या बाजूला पंतांचे पण उंच फलंदाज बाद राहुलजी घरात आपल्यास विनंती असेल. एक यशस्वी सरपंच आमचे MSWC कर्मचारी भाई तुषारजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. आज जय बजरंग या फोमच्या टीमसाठी मात्र ज्यांचा पाठीराखे बनून ज्यांची पाहायला उपस्थिती त्यांचा सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन चला महेंद्र पप्पू आपण समोर जायचं आहे. नितीन भाई चला आपण समोर यायचं आहे. नितीनजी भोईर याच्या अगोदर अनेक स्पर्धेमध्ये ज्यांना पंचांच्या भूमिकेत आपण ज्यांना बघितलं आणि सलामी गोलंदाज फलंदाज नितीनजी भोईर आपल्यास विनंती असेल समोर जायचं आहे. आपलाही सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून हा आदर केला जाईल. या गुलाबी थंडीतील हे वस्त्र आहे. एक आठवण असेल 2024च्या स्पर्धेची एक सन्मान चिन्ह दिला जाईल. एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. चला मनोज यायचा आहे समोर. मनोज घरत आपणास विनंती असेल. सर्व माझ्या घरत बंधूंच्या वतीने हा सन्मान केला जाईल. आपण समोर जायचं आहे. मनोजच्या घरत यांचाही सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा आदरार्थी सन्मान केला जाईल. यावेळेस काय बात आहे. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं. मोठा फटका बिगिट लॉंग ऑफच्या दिशेने मात्र ठोकलाय लांबलाचा षटकार. तर दुसऱ्या बाजूला हा आदरार्थी सन्मान. थँक्यू व्हेरी मच मनोज घरत. श्रीकांत घरत यायचं आहे. श्रीकांत घरत सगळे जुने जाणते खेळाडू आहेत आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती पाहायला मिळतो श्रीकांतजी घरत यांना करायचं आहे सन्मानान. स्वर्गीय विनोदजी घरत स्मृती चषक 2024 स्पर्धा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी मान्यवरांचा केला जातोय आदरार्थी सन्मान सोहळा. श्रीकांतजी घरत एकेकालचे गुणलेखक आणि खेळाडू. ही शाल उबदार शाल आहे. प्रत्येकाच्या अंगावर वस्त्र टाकलंय की त्याचं अलंकारात रूपांतर होते. असं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रवी घरत चला समोर यायचं आहे. उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ते आणि एकेकालचे 40+ सलामी गोलंदाज विनंती असेल भैया की आपण आपल्या शिवास्ते करायचं आहे सन्मानित. लांबांना खेळू काढलेला हा चेंडू आहे. एक हा सन्मान केला जातोय. रवीची घरच सामाजिक कार्यकर्ते शाल या गुलाबी थंडीतील हे वस्त्र आहे. एक आठवण असेल विनोद स्मृती चषकाची एक पुष्पगुच्छ देऊ. त्यानंतर पप्पू महेंद्र घरत आता सन्मान करायचं आहे. मी आयोजकाला विनंती करतोय. त्यांचेच बंधू असं म्हटलं तर वावगं नाही. एका बंधूंच्या शेवास्ते आपल्या बंधूंचा सोहळा प्रभू रामचंद्र आणि प्रभू लक्ष्मण यांची आठवण करून दिली गेली आणि आज मोठ्या बंधूचा आणि एका बंधूतून सन्मान केला जातोय. GTI कर्मचारी महेंद्रजी घरत याचा सन्मान केला जाईल. राहुल घरत यांच्या शिवास्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊ. त्यानंतर चला योगेश जोशी समोर यायचं आहे. नावपाड आणि धाकटीजू हे नातं काय आहे ते सर्व खेळाडूंना माहीत आहे. एक असेल जन्मभूमी एक असेल कर्मभूमी. चला योगेशला विनंती असेल. योगेश जोशी आपण समोर जायचं आहे. आणि चला प्रताप पाटील समोर जायचं आहे. आपण आपला सर्व स्वीकारायचा आहे. प्रताप पाटील चला विनंती असेल पप्पूला चला आपण समोर तयारी करायची आहे. जय्यत पुष्पगुच्छ शाल आणि एक सन्मान चिन्ह दिला जाईल आणि प्रताप पाटील यांचा हा सन्मान केला जाईल. स्वर्गीय विनोद घरत या स्मृतिप्रित्यर्थ या सामन्याच्या माध्यमातून आणि सर्वांचं अगदी मनापासून मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे आणि वळतोय अमितजी म्हात्रे मॅन फॉर जोहा यांच्याकडे. शुक्रिया डागे सर. चलते मैदान के अंदर रन तो बन चुके 21. 2 विकेट के नुकसान पे ये शॉर्ट पिच गेंद रिवर्स स्वीप खेल दिया. डीप थर्ड मैन सीमारेखा के नजदीक गेंद को फील्ड किया. जब तक इस गेंद के ऊपर मिलेंगे एक सिंगल और एक सिंगल के साथ स्कोर 2-2 यानी कि 22. 2 विकेट के नुकसान पे जय बजरंग 11 मोटी होम टीम का स्कोर है.
इस ओवर के अभी तक का 4 गेंदें शेष है। फर्स्ट ये मुकाबला आपके आंखों के सामने, और दैट इज इट। टीम इस बार देखा जाए अपने घरेलू मैदान के ऊपर पहले से रक्षण कर रही है। लेफ्ट ओवर दो विकेट हुक किया, और इसी बीच फाइनल के ऊपर कोई मौजूद नहीं है। 1 2 3 अंत में बॉल जीत, फील्डर हार, 4 डीजे। जय शिवराय। और इसी बीच इस बाउंड्री के बदले स्कोर पहुंचा है 26-26। धर्मेंद्र 11 पे खेल रहे, नितेश 10 पे खेल रहे। 2 विकेट मैदान से बाहर, 3 गेंदें शेष। विनती है धाकटी टीम को, दया वाया कॉम्बिनेशन के तौर के ऊपर ऐसा मत कर, जल्दी कीजिए। मैच कितने बजे शुरुआत हो गई देखिए, 11:39 पे मैच शुरुआत हो गई है। ये इस बार देखा जाए मजबूत शॉट है, हवा में जरूर है, गेंद के पीछे फील्डर, फाइनल के ऊपर गेंद, और एक ऐसे के 2 रन जरूर मिलेंगे। 2 के साथ जय बजरंग 11 मोटिव होम टीम का स्कोर पहुंचा है 28-28। मनोहर की बकबक में ही ऐसा हुआ। वाचे हमारे परम मित्र है, 28 2 विकेट के नुकसान पे। और इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष। इस बार मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट है, लेकिन फील्डर मौजूद है वहां, एक ये सिंगल जरूर मिलेगा। गुड थ्रो और गुड फील्डिंग, एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचा है 29। 2 विकेट के नुकसान पे 30 ओवर की आखिरी गेंद शेष। यस अकुर्ले के हमारे जोमा पाटिल जी और संगम जी भोईर मैनपम पाली खिलाड़ी भी अच्छे, और आयोजक करते ने सही लाया अंपायर को, क्योंकि आयोजक करता ही मजबूत है। तो हवा में गेंद रिवर्स स्वीप का दाग दिया, इस बार बैकवर्ड पॉइंट से मारने के बाद नंबर 6। हा 3 षटक संपली गेलीत आणि जय हनुमान जय बजरंग 11 मोठे बॉम्ब संघाची धावसंख्या झाली ती 35, 2 गडी बाद 35 3 षटकानंतर। आखिरी 6 गेंदें शेष, ये पारी का स्लॉग हो रही, और ये फेंकने के लिए कप्तान इस्तेमाल करने जा रहे हैं, जिन गेंदबाज का नाम है रोहित पाटिल, रोहित घरत। तो देखना पड़ेगा रोहित का किस तरह से गेंदबाजी करेंगे, और रोहित के सामने बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है धर्मेंद्र जो 14 पे खेल रहे हैं, और नितेश इस बीच 16 पे खेल रहे हैं। अच्छी पार्टनरशिप चल रही है, अच्छा तेज तर्रार खेल चल रहा है, लेकिन आखिरी तो 6 गेंदें शेष है, और 24 रनों की बहुमूल्य एक तेज तर्रार भागीदारी देखने को मिल चुकी है। बढ़िया पार्टनरशिप। आखिरी 6 गेंदें शेष आखिरी ओवर की। और ये लॉब 6 रन, आसमानी सुल्तानी छक्का, रोहित पड़े हक्का बक्का।
और देखिए ऑन द पिक किया गेंद कव कॉर्नर के ऊपर से हवाई यात्रा पे 6 रन, 41 को 41। रोहित घरत की दूसरी बॉल, ये बाउंड्री है, ये बाउंड्री है, मैं बोला ना, बोला तो बोला, ये चौवा। हाँ बिल्कुल, तलवार में जब चमक होती है तो तलवार को देख के आदमी डर जाता है। बल्लेबाज के बल्लेबाज में चमक देख के गेंदबाज भी लस्त पस्त हो गए, लेकिन इस बीच ही 4 रन के साथ स्कोर पहुंचा है 45, 2 विकेट के नुकसान पे। 24 पे धर्मेंद्र का बहुत ही बढ़िया जलवा। इस ओवर की आखिरी मेरे हिसाब से अभी तक देखा जाए तो 4 गेंदे शेष है। जबरदस्त एक कड़क आयोजन, जानदार शानदार नियोजन। 11:55। आखिरी 4 गेंदे शेष है। अंपायर के हाथ में देखिए उनका क्या बोलते हैं उसे, काउंटर चमक दे रहा है। लटक जाएगा लेकिन कैच नहीं मिलेगा। फील्डर मौजूद नहीं, पॉइंट लेके ऊपर गेंद चली गई है। मिस टाइम शॉट जरूर है, एक और इसी के साथ ही 2। गुड फील्डिंग, 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है 47, 47, 2 विकेट के नुकसान पे। जय बजरंग 11 मोटे होम टीम का स्कोर। टॉस के लिए दूसरी टीम कौन है? बोरखार और गवान टीम। ये उड़ाया, कैच इट, गुड कैच, जबरदस्त कैच ली। तारीफ करना पड़ेगी फील्डर की, वो लॉन्ग ऑफ के ऊपर थे और वो आ गए मिड ऑफ के क्षेत्र में रखे, सुंदर कैच। और चलिए धर्मेंद्र के पारी का खात्मा, लेकिन आपने टीम के लिए एक बहुमूल्य तूफानी जानदार पारी खत्म हो गया। वेल डन धर्मेंद्र। गुड बैटिंग, 26 रनों की दमदार पारी खेली अपनी टीम के लिए। वेल डन। पारी हुई खत्म, 9 गेंदों का सामना किया, 47 पे तीसरा विकेट गिर चुका है जय बजरंग 11 मोटे होम टीम का। और आखिरी मेरे हिसाब से यहाँ 2 गेंदें बची हुई है, लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर सुमित पाटिल। रोहित घरत को सफलता मिली, सुंदर कैच राकेश ने लपका। दमदार आयोजन नियोजन। और एक बार डिप्स कर अंपायर के, इस बार तो ऊपर से खेला हुआ शॉट है, फील्डर मौजूद है। एक सिंगल और इसी के साथ ये 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ मोटे होम टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। 49-50 बनाने के लिए 1 रन चाहिए टीम को, लेकिन गेंद बची हुई आखिरी अंतिम बॉल शेवटचा चेंडू इनिंग का। राकेश शिरलेकर ने सुंदर कैच लपका, अंतिम बॉल है और ये मिस टाइम शॉट हुआ है, मजबूती का शॉट नहीं, एक सिंगल जरूर मिलेगा। दूसरे के लिए भाग रहे, उल्टा भागा और इस बार देखा दूसरा अंपायर जुम्मा पाटिल जी ने उंगली खड़ी कर दिया और इसी के साथ देखा जाए तो ये विकेट गिर चुका है। 1 ही रन और मोटी होम टीम का स्कोर है 50 यानी कि 50। और जीतने के लिए अब धाकटी हुई टीम को चाहिए 24 गेंदों में 51 रनों की जगह 51 रन चाहिए। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, क्रिकेट है जेंटलमैन्स गेम और क्रिकेट बेहतर रोमांचक खेल है, लेकिन मैच के अंदर क्या होगा, एक घमासान महा मुकाबला है। आप सभी लोग देख रहे, सुंदर जबरदस्त से कड़क दमदार आयोजन किया हुआ है, लेकिन 51 चाहिए जीतने के लिए। 51 रन चाहिए जीतने के लिए। तो चलिए अपने घरेलू मैदान के ऊपर धाकटुजी टीम की कैसी होगी बल्लेबाजी और जय बजरंग 11 मोटे होम की कैसी होगी गेंदबाजी। 51 रन चाहिए। सुनिए रोशन पाटिल की जुबानी और क्रिकेट की कहानी। मैं लेता हूं रेस्ट, मिलता हूं अगले मैच के लिए, रखिए ख्याल, धन्यवाद।
हॅलो, धन्यवाद अमितजी म्हात्रे, त्याचबरोबर आदरणीय जीवनजी डाकी, दोन्ही खरं तर आमचे समालोचक, त्यांना आपण ऐकताय, त्यांचं स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करून या लढतीकडे वळूया. खरं तर खूप चांगली स्पर्धा. 50,000 प्रथम पारितोषिक, परंतु वैयक्तिक मालिकावीरासाठी पारितोषिक आहे, टू व्हीलर बाईक, त्यामुळे खास आकर्षण राहील या स्पर्धेचं. बंटी घरत आमचे दमदार आयोजक, क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून आज आपण धाकटीजुई नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहता. 4 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि आजचा पहिला दिवस आहे आणि 4 दिवस 32 संघ म्हणजे पर डे 8 संघ आहेत आणि 8 संघातील एखाद्या स्वप्न तुम्हाला पूर्ण होताना पाहायला मिळेल. गतवर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीर राहिला होता साईगावचा प्रतीक मोकल, त्याच्या आयुष्यातील त्याला पहिली बाईक मिळाली या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा त्याच नवीन जोशामध्ये आनंदाने या स्पर्धेचं दमदार आयोजन आज आपण पाहत आहे. धाकटीजुई नगरीमध्ये चिंबारा देवी बीट्स आयोजित स्वर्गीय विनोदची घर स्मृती चषक 2024 हे पर्व. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. रोहित आणि सनी, खरं तर मार्कवा स्टिवा, पठाण ब्रदर्स, चहर ब्रदर्स, पांड्या ब्रदर्स आपण पाहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. सचिन दादा कोळी गव्हाणचे खरं तर आमचे बंटी घरत त्यांचे परम मित्र, तर त्यांना विनंती असेल या आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बोरखार टीम आणि गव्हाण टीम अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. पुढचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा राहील. गव्हाण बी आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. रन तुम्हाला कंप्लीट चेस करावे लागतील. 51चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. बॅटिंग करत असताना धाकटीजुई संघासमोर चकडेवाला ग्रुप, धाकटीजुई आणि एका बाजूने जय बजरंग, मोठे बोम आमचे मित्र तुषार पाटील विद्यमान सरपंच, मोठी जुई आणि मोठे बोम ग्रुप ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक, त्यांच्या गावचा हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि एका बाजूने घरच्या मैदानावरती यजमान संघ आहे धाकटीजुई आणि त्यांच्या समोर पाहुणा संघ आहे तो म्हणजे मोठे बोम. मोठी लढत. मग ऑफिशियल पंच देखील सज्ज आहेत. अकोर्ली गावचे जोमा पाटील सर आणि त्यांच्या बरोबरीने पालीचे उत्कृष्ट क्रिकेटर संगम भोईर, त्यांचंही चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहील या स्पर्धेला. उत्कृष्ट स्कोरर आपण पाहता या ठिकाणी सुदर्शन पाटील, स्टार क्रिकेट लाईव्ह सिद्धी करवले यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल या स्पर्धेचं. घर बसल्या देखील स्पर्धेचा तुम्हाला आनंद घेता येईल अशी ही स्पर्धा. काहीच कमी नाही आहे या स्पर्धेमध्ये. 50,000ची जरी स्पर्धा असली तरी स्पर्धेचं आयोजन पाहता तुम्हाला वाटेल कदाचित 1-1.5 लाखाची स्पर्धा असावी असं हे आयोजन या ठिकाणी बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण जिद्द त्यांनी ठेवली मनामध्ये. दरवर्षीप्रमाणे आम्ही आयोजन यंदाही करू. त्यांचं हे स्वप्न पुन्हा एकदा सत्यामध्ये उतरलंय. गतवर्षी मिळालेलं यश आणि याही वर्षी मात्र दमदार आयोजन तुम्ही पाहताय. सनी आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता रोहित घरत, शशिकांत घरत, सनी शशिकांत घरत आणि रोहित शशिकांत घरत हे 2 खेळाडू. धाकटीजुई परिसरामध्ये अनेक स्पर्धा आम्ही केल्या पाहिल्या, परंतु त्यातील एक दैदीप्यमान अशी क्रिकेट स्पर्धा म्हणजे बंटी घरत यांचं आयोजन. चला आपण मॅचकडे जाऊया. 51चं टार्गेट, 51चं टार्गेट आहे. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होईल आणि ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी मोठे बम टीमचा गोलंदाज सुमित पाटील हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. ओव्हर द विकेट. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जागा बनवली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फटका आला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. आउटफील्डने धोका दिला असं म्हणावं लागेल कारण हा फटका भरपूर चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरला सनीच्या माध्यमातून. सनीची बॅटिंग मला आताही आठवली. खरं तर शिवकर संघाच्या अगेन्स्ट त्याने वाकडीच्या मैदानात केलेली फलंदाजी, लास्ट ओव्हरमध्ये केलेल्या 32. रोहितचे स्वप्न पूर्ण झालं नसतं जर सनी केला नसता तर. परंतु त्या स्पर्धेमध्ये सनीने काय फलंदाजी केली. संकट मोचक म्हणून संघासाठी तो उभा राहिला आणि आजही नवीन स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि रोहितने लगेच खेळवण्याची नाईट स्पर्धा गाजवली. त्याही स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी राहिला कारण आता ही सुरुवात आहे त्याची. येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून या उरण तालुक्याला किंबहुना रायगड जिल्ह्याला आणि त्याहीपेक्षा धाकटी गावाला राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. प्रतिभावंत खेळाडू तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतात.
यावेळी समोर पहिला एज लागले, बॉल मागे चला, फ्लाय स्लिपला क्विक सिंगल, डेंजर एंड कडे आला होता सनी. ओव्हर थ्रो झाला, बॅकअप नाहीये, खराब फिल्डिंग. दरम्यान दुसरा रनचा प्रयत्न, जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा आल्या. ओव्हर थ्रोच्या धावा आपण पाहिल्या त्या ठिकाणी मिळाल्या. पहिला थ्रो जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित रोहितला त्या ठिकाणी डायमंड डकचं शिकार व्हावं लागलं असतं, परंतु तिथे 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ, टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 4. बिनबाद 4, सुरुवात 4. 2 धावा याही बॉलवरती मिळाल्या सुमितच्या अगेन्स्ट. इथे यॉर्कर फुल टॉस होता, गतीने बीट केलं, प्रचंड वेगाने बॉल आला त्या ठिकाणी सुमितचा. वेगवान तेज सरार बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा फ्लो येण्या अगोदर, बॅट स्विंग येण्या अगोदर बॉलच्या पिचिंगपर्यंत जायचं होतं, पण तो फुल टॉस पद्धतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल टप्प्यावरती टाकला, पिचिंग चांगली, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चालला त्या ठिकाणी सीमारेषा पार गॅपमध्ये, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल फरार झाला, चौकार. धन्यवाद. 4 धावा आल्या आणि 4 रनने मात्र धावसंख्या वृद्धिंगत झाली. टोटल 8 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. चकडेवाला ग्रुप दाखलीजुई हा संघ 8 धावा स्कोर कार्डवरती. स्क्वॉडमध्ये पोपट आमचे मित्र सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया आपण स्वागत. प्रत्येक वेळी ते असतात, क्रिकेटवरती प्रचंड त्यांचंही प्रेम राहिलंय. इथे एज लागली आणि फ्लाय स्टिपला झेल सोडलाय. सॉफ्ट डिसमिसल झाले असते खेळाडू. विकेट करायचा होता सनीला, थोडासा आपण पहिला कटर बॉलचा वापर, टप्पापर्यंत बॉल बाहेर निघाला, एज लागून फ्लाय स्लिपला बॉल गेला. झेल घेण्याची संधी आली ती मात्र गमावली. जीवनदान सनीला. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती सरवलेला आपण पाहत आहे. बिनबाद 8. सुरुवात चांगली करायची आहे, मोठ्या फटक्याची आतुरता लागली दाखलीजुईला. इथे हापाम जॅक करायचा, पुन्हा एकदा फटका फसला, मिस टायमिंग. विकेट किपर त्या ठिकाणी आले झेल खाली. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय सनी घरत हा खेळाडू. पहिला धक्का राहील बॅटिंग करणाऱ्या दाखलीजुई टीमला. मागरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माता. खरं तर एकविरा मातेचे निश्चिम भक्तात बंटी. कारण जेव्हा जेव्हा नवी मुंबईची मानाची पालखी एकविरेच्या दर्शनाला निघते तेव्हा मात्र तेही त्या खरं तर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. शैलेश भोईर पालखीचे कार्याध्यक्ष. या सुमित आपण पाहिला काय बॉलिंग त्या टाकली, त्यांनी भन्नाट स्पेल टाकलाय आणि आपल्या खरं तर क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्याने आपला खेळाडू आदर्श मानला तो छोट्या, तोही व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतोय. त्याचंही कौतुक करावं लागेल, कारण क्षेत्र कोणतंही असो एखादा गुरु असायला हवा. कारण गुरु नसेल तर तुम्हाला मार्गदर्शन मिळणार नाही आहे, किंवा आदर्श एखादा आयकॉन तुमचा असायला हवा. आणि तिथे मात्र छोट्या ज्याने खरं तर टेनिस बॉलमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. छोट्या मोठं म्हटलं की दहशत. टेनिस बॉलमध्ये काल आपण पाहिलं बिग बॅश लीग, तर माहूर संघामध्ये आपण मोठ्याला खेळताना पाहिलं आणि तोही संघ क्वालिफाय झाला आहे सुपर 8मध्ये. दमदार खेळ राहिला त्या संघामध्ये. जगत सरकार आयकॉन खेळाडू आणि त्याच्याबरोबरीने मोठ्याला आपण पाहिला ॲज अ आयकॉन मंगेश वैती, कल्पेश यांचा संघ त्याही स्पर्धेमध्ये छाप सोडली मोठ्याने. अनेक अशा स्पर्धा गाजवणारे हे खेळाडू. छोट्याचाही उल्लेख केला जाईल, नामोल्लेख ऑलराऊंडर. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे अमर ठाकूर. बघा एकाच एंडने बॉलिंग होईल, एकाच एंडने बॅटिंग होईल. अमर ठाकूरला पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 43, जवळजवळ 14.33 हा रिक्वायर्ड रन राहील. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फ्लाईट दिली, वेट अँड वॉच. बॉलच्या पिचिंग मध्ये आले आणि बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हरला. या ठिकाणी मग पाहिला फ्लायटेट
षटकार 6 धावा रोहितच्या माध्यमातून. शर्माने शतक मारलं कसोटीमध्ये आणि धाकटी संघासाठी हे दोन्ही रोहित मात्र इम्पॅक्ट ठरलेत. अनेक वेळा चांगलं योगदान दिलंय. कधी कधी कन्फ्यूज होतात खेळाडू. रोहित गरत, कारण जेव्हा वाकडीच्या स्पर्धेमध्ये रोहितला बाईक मिळाली तेव्हा आम्हाला मेसेज आला. खरं तर मी नक्कीच तोही किस्सा सांगेन. इथे मागे चालला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये फिल्डिंग आहे. त्या ठिकाणी 1 रन मिळाली. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला. खरं तर थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडलं होतं. खरं तर त्या ठिकाणी वाघिवली संघाच्या समर्थकांचं त्यांना वाटलं रोहितच्या धावा कमी आहेत. तेव्हा स्कोरने देखील अगदी एक्सप्लेन केलं 2 रोहित आहे, तुम्ही चेक करा. आणि योग्य अचूक माहिती मिळाली. दोघेही चांगले खेळाडू आहेत. आता रोहित गुरुनाथ गरत व्यावसायिक क्रिकेटर आहे. लेफ्टी बॉलर आणि उजव्या हाताचा आक्रमक खेळाडू. पावसाळी क्रिकेटमध्ये देखील त्याचं दमदार योगदान राहील आणि यंदा टेनिस बॉलमध्ये हा खेळाडू चांगलं योगदान देत असताना येणाऱ्या RPL मध्ये देखील नक्कीच आयकॉन म्हणून त्याची भूमिका राहू शकते. कदाचित यावर्षी एवढा चांगला परफॉर्मन्स त्याने केला आहे. धीम्या गतीचा बॉल टॉस केला बघा, फ्लाईट दिली परंतु बाहेर टाकला बॉल. शरीरापासून दूर ठेवताना आपण पाहतो त्या ठिकाणी गोलंदाजाला वाईडचा इशारा. गोलंदाज आहे त्या ठिकाणी अमर ठाकूर, अनुभवी खेळाडू या टीमचे. 16 चेंडू आणि 35 धावा. हे कॅल्क्युलेशन क्या बात आहे बघा, व्हेरिएशन किती चांगला. इथे टप्पा पडला, बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी त्याहीपेक्षा थोडासा बाउन्स कमी होता आणि त्या ठिकाणी चांगला बॉल डिलिव्हर केला. का तर रोहितने फ्लाईट दिली बॉलला. चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. लेदर क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी केली आहे ते कमी पावलांचा रनअप आणि टप्प्यावरती नियंत्रण, तशी ही गोलंदाजी अमरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट, अंडरम बॉक्स टाईपचा हा फटका होता बघा. घाई झाली, बॉल पकडण्या अगोदर थ्रो करायचा होता. पण कधी कधी संयम देखील फार महत्त्वाचा आहे. बॉल हातामध्ये कधी येतो आणि त्यानंतर आपण थ्रो कधी करतोय याचाही तुम्हाला अभ्यास करायला लागेल. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती आहे आतापर्यंत 17. येणारे बॉल असेल 14. विजयासाठी 34. इथे मागे आले, वेट अँड वॉच, वाट पाहिली आणि वाट लावली. काय फटका सजवलाय. विकेटच्या प्रचंड मागे येऊन हा फटका आपण पहिला हुक केला. रोहित शशिकांत घरतने त्याच्या बॅटमधून आलाय. धाकटीजूर टीमला हा षटकार. छोट्या गोलंदाजांनाही प्रश्न पडत असेल होता बॉल टाकायचा कुठे, कारण विकेटच्या देखील मागे जाऊन फटका सजवलाय. आजकाल नवनवीन फटके आले. नो लुक शॉट देखील प्रचंड फेमस झालाय. आपण पहिला पॅडल करतो स्वीप, त्यानंतर रिव्हर्स शेट फटके. इथे लेट कट बघा, सेन्सेबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर मात्र फक्त दिशा दिले. बॉलच्या मागे धावतात त्या ठिकाणी फिल्डर डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला. त्या ठिकाणी 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्या. थोडं प्रेशर कमी झालं या 2 बॉलवरती, कारण या 2 बॉलमध्ये 8 आल्या. आता 12 मध्ये कराजात मैदानाच्या आतमध्ये 26 अजूनही सामना होणार आहे. मॅचमध्ये दोन्ही संघ समांतर खरं तर बॅलन्स आहेत. दोलायमान परिस्थितीमध्ये हा झुकलेला सामना आहे. जर का या 3ऱ्या षटकामध्ये रोहितचे विकेट मिळाले आणि एखादा इकॉनॉमिकल स्पेल टाकला गोलंदाजानंतर हा सामना थोडा जड होईल धाकटीजूर टीमला घरच्या मैदानामध्ये खेळताना. आणि जर का ही भागीदारी शेवटपर्यंत उभी राहिली मैदानामध्ये दोन्ही खेळाडू, तर हा सामना सोपा होऊन जाईल धाकटीजूर संघाला. चला नेक्स्ट मॅच बोरखार आणि गव्हाण बी. रिपोर्टिंग करा आमचे नवाले साहेब. कन्फ्युजन होतं कधी कधी. वसंत नवाळे, बळीराम नवाले की वसंत नवाले हा प्रश्न पहिला विचारावा लागतो, कारण सेम आहे हस्ती दोघांची. खरं तर फेसिंग सेम आहे आणि तेही क्रिकेटचा भरपूर आनंद घेत आहेत. आणि योगेश स्क्वॉडमध्ये आहे. बुम बुम माट्याचा सहकारी आहे, कारण MD वॉरियर्स टीम चॅम्पियन झाली तेव्हा योगेश त्या टीमचा सदस्य होता. यास एकच पहिला खेळाडू आहे जो UPL मध्ये देखील चॅम्पियन संघामध्ये होता आणि RPL मध्ये देखील होता. आता बिग बॅश मध्ये देखील पुढच्या वर्षी कदाचित खेळेल. त्याला आपण देऊया शुभेच्छा. तर बिग बॅश मध्ये काल होता तो मोठ्या सोबत. यस, खरं तर अभिजित इतका संघर्ष करून देखील RPL जिंकला नाही, पण तो योगेश पहिल्याच पर्वामध्ये RPLचा चॅम्पियन झाला. त्याच्यासाठी देखील ती आनंदाची गोष्ट राहिली.
खरं तर गव्हाणपाड्यापासून मोठमोठे फ्लेक्सेस त्यांच्या नावाचे लागले होते RPL मध्ये जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा, आणि त्यांनाही आपण आता आनंद घेताना जाऊया मॅचकडे. 12 बॉल आणि 26 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. गोलंदाजी मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय प्रसाद पाटील भूम संघाचा. खरं तर आपण पहिला मॅच विनर गोलंदाज, त्याला कमबॅक करायचा आहे. लेफ्टी बॉलर. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, परंतु आपण पहिला लाईन त्या ठिकाणी कदाचित मिस केली असावी. डाव्याच्या बाहेर बॉल चाला, पंचांचा इशारा. इट्स वाईट बॉल. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. समोर 2 उजव्या हाताचे फलंदाज आहेत. तुम्हाला नॅचरल स्विंग आहे, त्याचा वापर करावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर तर तुम्ही बॉलिंग करताय, कदाचित वाईड यॉर्करचा जर प्रयत्न केला तर तुम्ही दबाव टाकू शकाल. फलंदाजांमध्ये पहिला वाईड आला, आता 12 मध्ये 25चं कॅल्क्युलेशन. पुढचा बॉल लो फुल टॉस. ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. लॉंगर मधला फिल्डर आलाय, मिड विकेट मधला फिल्डर देखील पोहोचला. उचलला चेंडू फेकलाय. दरम्यान 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. सिंगलला जेव्हा डबलमध्ये परावर्तित केला जातं तेव्हा प्रेशर हे फिल्डिंग टीमवरती वाढलं जातं, स्वाभाविकच आपण पाहिलं. आणि इथे 2 धावा आल्या. 11 मध्ये विजयासाठी आता 23 रनचं समीकरण. 11 चेंडू आणि 23 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. 11 बॉल 23. कमबॅक होईल का? खरं तर मोठे बोम संघाकडे पाहावं लागेल. क्षमता आहे या टीमकडे. येलो जर्सी, ब्लॅक अँड व्हाईट येलो कॉम्बिनेशन तुम्हाला टी शर्ट्स पाहायला मिळतील या संघाचे. पुरस्कर्ते आहेत आमचे मित्र तुषार पाटील. इथे शफल क्रॉस हुक केला बॉलला. क्या बात आहे, जबरदस्त टायमिंग. सूर्यकुमार यादव स्टाईलने स्काय शॉट, षटकार. भुनी दिसे द्वारका माई, तेथे बसले होते सद्गुरू साई. चिंता क्लेश दूर कराया, धावून येते भक्तांच्या ठाई. ओम साईराम. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. षटकार आला, थोडासा सामना सोपा झाला. तर 10 मध्ये 17 करायच्यात. अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. कमबॅक करावं लागेल मोठे बोम टीमला. कमबॅक कधी होईल? जर असे फुलटॉस बॉल टाकले, शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टाकले तर त्याच्यावरती आक्रमण होईल. आणखीन एक आपण पहिला कडक शॉट रोहित घरतचा. इथे मात्र लगातार दुसरा षटकार. साठी 11. बघा तापमान इतकं वाढलंय, प्रचंड गरमी, आणि अशा परिस्थितीमध्ये हे खेळाडू मैदानामध्ये खेळताय. खरं त्यांना सॅल्यूट करावे लागेल. आपण इथे सावलीमध्ये बसतो की आपल्याला तरी त्रास होतो, आणि परंतु हे खेळाडू मैदानामध्ये खेळताय, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. बघा घारापुरी संघ देखील हजर झालाय. एलिफंटा बेट प्रसिद्ध असं खरं तर हे टुरिझम क्षेत्र. इथे डाऊन द ग्राउंड फटका आहे, हे सजवलाय. प्रयत्न चांगले होते, झेल पकडायला हवं होतं खरं तर या क्षणाला. अजून संधी गेली नव्हती. 1 रन या बॉलवरती आली. आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं, सुदर्शन 8 मध्ये 10. जर रोहित गुरुनाथ घरतचा विकेट मिळाला असता तर कदाचित या सामन्यामध्ये कमबॅक करता आलं असतं मोठे बोम टीमला. परंतु विकेट फार महत्त्वाचे आहेत, विकेट फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता प्रणितने. इथे फुलटॉस. अजून एक संधी आली, झेल होईल का? आणि झालाय, पकडलाय झेल. अमर ठाकूर कॅच पकडताना त्याने आपण पहिला झेल पकडला, आणि रोहित शशिकांत घरतचा विकेट मिळाला. जर मागचाही विकेट मिळाला असता तर आणखीन प्रेशर आलं असं. परंतु सामना संपलेला नाहीये. आता 7 मध्ये 10 रनचं समीकरण. मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी, आणि मैदानामध्ये आपण पाहत आहे RPL चॅम्पियन, UPL चॅम्पियन मधला सभासद. 7 बॉल आणि आता 10 धावा असताना इथे ते सरार यॉर्कर टाकायचा. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये.
निर्धाव चेंडू आला आता 6 मध्ये करायच्या विजयासाठी 10 धावा. मॅच संपलेली नाहीये अजूनही. आपण पाहिला तो झेल सुटला रोहित गुरुनाथ घरतचा. तो कदाचित मॅचचा टर्निंग पॉईंट राहील कारण तो झेल टिपला असता तर इथून अजून प्रेशर वाढलं असतं धाकटी जू संघावरती. पण तो धाकटी जू संघ म्हटला की शेवटपर्यंत संघर्ष अगदी शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर त्यांची स्ट्रॉंग आहे. टीममध्ये राकेश सारखा आक्रमक खेळाडू आहे, अंकेशला आपण पाहत आहे आणि त्यानंतर बरेचसे खेळाडू आहेत त्या टीममध्ये. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील टीमला. 6 बॉल आणि 10 धावा. चला फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या आणि सामना सुरू करा. मॅच कोण जिंकणार पहिला सामना फार महत्त्वाचा राहील. नॉकआउट स्टेज आहे. जो पराभूत होईल त्याला मात्र पुन्हा एकदा वर्षाचे 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. त्यामुळे हा सामना जिंकणं तितकंच महत्त्वाचं राहील. गोलंदाजी मार्कमध्ये पण पाहता गोलंदाज झाला त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये महेश पाटील हा खेळाडू. महेशची खासियत म्हणजे मंकड विकेट. हेही खरं तर आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. आता महेश पाटील आलाय. योगेश कडून अपेक्षा होती एखादा षटकार येईल बुमबुम मधून नाही आहे. बॅट आणि पॅटच्या मधून बॉल गेला. निर्धाव चेंडू का तर नशिबाची साथ कारण आता प्रत्येक स्पर्धामध्ये तो पहिल्या बॉलवरती आउट होतोय. हा एक रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला आहे. कधी कधी बॅट पॅच विराट कोहली 3 वर्ष वाट पाहिली सेंचुरीसाठी तसा बॅट पॅच त्याच्या वाट्याला आलाय. आणि डेरवली नाईट अक्षरशः गाजवली. खरं तर कोणासोबत मोठ्यासोबत होतं का आला मैदानामध्ये आणि सुसाट 28 धावा त्याने केल्या. एअरपोर्टवरून आला डायरेक्ट मैदानात उतरला आणि 28 धावांची इनिंग साकारली. जिथे वाटलं होतं धाकटी संघ पराभूत पण तो या मॅचमध्ये आता रोहित कडून अपेक्षा राहतील टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती महेश आला अनुभवी खेळाडू गोल या ठिकाणी मोठे बोमचा. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. झेल सोडल्यानंतर मात्र केलेलं आक्रमण रोहितला आपण पाहता अनस्टॉपेबल. आणखीन एक आला रुबाबदार दर्जेदार षटकार. रोहितची करता प्रणितने कॅच नाही तर मॅच सोडली कारण त्याचा झेल फार महत्त्वाचा होता. काल आम्ही दापोली नाईट स्पर्धा केली. शेवटच्या 6 बॉलमध्ये खोनी संघाला 3 धावा करायच्या होत्या आणि हर्षद ठोंबरे खोनीचा अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये असताना देखील त्या ठिकाणी रोहितनं मेडन षटक टाकलं. रोहित पाटील जो RPL मध्ये आपल्या टीमचा सभासद होता त्याने मेडन षटक टाकल्याने एक वेगळा इतिहास घडवला आणि 3 धावा त्या ठिकाणी खोनी संघाला करून दिल्या नव्हत्या. फक्त 47 करायच्या होत्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी 44 झाल्या फक्त लास्ट ओव्हरमध्ये 3 त्यांना करता आल्या नव्हत्या. हा एक वेगळा इतिहास राहिला. विकेट हॅट्रिक पूर्ण करत मेडन षटक टाकलं. इथे गुडघा टेकून फटका सजवलाय. फॉलो इन स्वीप त्याला म्हणतात. खरं तर हा फटका होता. त्या ठिकाणी डीपमध्ये चालला. थ्रो येईल तत्वर मात्र 2 धावा आल्या. स्कोर लेवल नाही आहे माफी असावी. अजून 2 धावा करायच्या कारण 4 चेंडूमध्ये आता 2 धावा. 4 बॉल आणि 2. मोठे बम संघाची स्ट्रॅटर्जी चांगली होती. थोडं डॉमिनेट केलं त्याने खरं तर रोहितला. परंतु झेल जो सुटला प्रणितकडून तिथून मॅचमध्ये मात्र यू टर्न धाकटी संघाला मिळालं. आणि आताही या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये वैयक्तिक जर कामगिरी पाहिली 8 मध्ये 24 केल्या त्याने. आतापर्यंत दमदार योगदान त्याचं राहिलं. चांगला खेळ त्याने केला या स्पर्धेमध्ये. आपल्या टीमसाठी बॉलिंग करत असताना 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. 10 धावा खर्च केल्या. त्याची कामगिरी आपण पाहिली. 4-2 कॅल्क्युलेशन एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह आणि इथे विजयी फटका. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार विजयी चौकार लगावत हा सामना जिंकलाय त्या ठिकाणी चकडेबाला ग्रुप धाकटीजुई टीमने. अभिनंदन धाकटीजुई. हार्ड लक टीम भोम. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा नो डाऊट 1 विकेट आणि 28 धावा करणारा रोहित गुरुनाथ घरत ठरलाय सामन्याचा सामनावीर.